हा महाराष्ट्र संकटात आहे। आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपलं सर्वांचं महालक्ष्मी अंबाबाई हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि मला वाटतं गेल्या 4-5 दिवसात लाखो लोक भाविक दर्शनासाठी इथं आलेले आहेत। आज मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि मी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रावर हे जे महापुराचं अवकाळी पावसाचं जे संकट आलेलं आहे आणि जणू काय ज्या काळात ज्या प्रदेशामध्ये दुष्काळच होता त्या ठिकाणी पहिल्यांदा इतका मोठा महापूर आला आणि त्यांच्या शेतीचं, त्यांच्या घरांचं, त्यांच्या दुकानांचं फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून देण्याची शक्ती परमेश्वरानं सरकारच्या अंगामध्ये द्यावी आणि त्यांना राहिलेल्या या सर्व काळामध्ये पाऊस थांबावा। आई तुळजाभवानीचा जो कोप आहे तो तुळजाभवानीनं कोप शांत करावा अशी प्रार्थना मी आई अंबाजवळ केली। सर, धाराशिवमध्ये सुद्धा आता पूर परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी धावण्यापेक्षा जिल्हाधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या कार्यक्रमात संध्याकाळी नाचताना दिसले तसे व्हिडिओ व्हायरल झाले। अशा अधिकाऱ्यांसंदर्भात काय करणार? हे असं चुकीचं आहे, मी काय बघितलेलं नाही, परंतु मला वाटते मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत। मला वाटते तात्काळ अशी जर गोष्ट केली असेल, एका बाजूला आम्ही सगळे कार्यक्रम रहित करतोय, एका बाजूला संपूर्ण राज्य आणि देश त्यांना मदत करण्याच्या जर ह्याच्यात असेल आणि तिथे जिल्हाधिकारी असं करत असतील तर हे त्यांचं अयोग्य कृत्य आहे। त्याची दखल मुख्यमंत्री महोदय घेतील। उद्भवलेल्या या परिस्थितीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून तर होतच होती, मात्र सत्ताधारी आमदार देखील मागणी करतायत की ओला दुष्काळ जाहीर करा। हे बघा, कालच देशाचे गृहमंत्री आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आहे ते आपले देशाचे नेते आदरणीय अमित शाह सरकार आलेले होते, त्यांना मुख्यमंत्री महोदय भेटलेले आहेत। त्याशिवाय मला वाटतंय आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत। मला खात्री आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीपणानं सरकार करेल। कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते, आपल्याला काय वाटते? आता हे बघा की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, कधी करायची हे ठरलेलं नव्हतं। मला वाटतंय मुख्यमंत्री महोदय आणि सगळं मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय घेतील आणि आता 5 जिल्हे मराठवाड्यातले आणि 1 सोलापूर आणि थोडा भाग प्रभावित झालेला आहे। तेथील शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना तात्काळ मदत देणं, त्यांना या संकटातून वाचवणं आणि त्यांना धीर देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती आपण सगळे मिळून करूया। तर अजितदादा 2 दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांची चिडचिड देखील झालेली पाहायला मिळाली। त्यावेळी एक वाक्य ते असं बोलले की आम्ही काही गोट्या खेळायला आलोय का, असं एक त्यांनी वाक्य बोललं। त्यावर आज नाराजी व्यक्त केली जाते, कारण आज संजय राऊतांनी यावर बोलताना अजितदादा काय होतंय की विरोधी पक्षाचे काही लोक त्यामध्ये घुसून विनाकारण दिवस न्याचा। वास्तविक तुम्ही बघितलं असाल की महापूर आल्यावर त्या दुसऱ्या दिवशीच संपूर्ण मंत्रिमंडळ आमचं बांधावर होतं, शेतकऱ्यांचे दुःख हलकं करण्यामध्ये होतं। आता बघितलं असेल तुम्ही की एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली मदत विनाकारण आम्हाला नको म्हणून नाकारायची, आपण तर द्यायचंच नाही, परंतु काहीतरी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करायचा। आणि आता अजितदादा पवार आपलं बोलत असताना काहीतरी मागणं बोलायचं आणि त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तो रोखठोक असतो, त्याच्या मनामध्ये काही असत नाही, फार निर्मळ मनाचा ती व्यक्ती आहे आणि ज्या भावना त्या व्यक्त करत होते मध्येच काहीतरी बोलून त्यांना डिवचायचं। आता गोटे खेळणे म्हणजे कशासाठी ते आले होते? त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी। किती वाजल्यापासून आले होते? सकाळी 7 पासून 2 दिवस सातत्याने बांधावर फिरत असताना जर अशा प्रकारचं कोण जर टोचत असेल तर माणसाला थोडासा राग येतो, माणसाला राग येणं स्वाभाविक आहे। मला वाटतंय त्यातून काही वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हा त्याचा अर्थ आपण काढला पाहिजे। पण यावर आज बोलताना संजय राऊत असं म्हणाला की